आलं ना भावा पाखरू. भावा पाखरू फसत वाटतं आपल्या जाळ्यात. अरे भावा, आपण जाळ्यात असं फेकतो ना की चांगले चांगले पाखरं आपल्या जाळ्यात अडकलेच पाहिजे. समजलं काय? हा भाऊ, चलो बेटो. आता हे पाखरू आपल्या जाळ्यात तर आलंय, त्याला तर खावाच लागेल ना भाई. हा ना भाऊ. तर पाहू काय होतं पुढं. आज न उद्या तिला जातो विचारायला, संध्याकाळी तिच्या घराकडे. संध्याकाळी ना भाऊ, आता जाऊ ना, चल ना. तिच्या मैत्रिणीकडून नंबर घेऊन टाकू ना आपण तिचा. अरे हो रे, ती तिची मैत्रीण तर गावली पाहिजे टायमावर. मी आहे ना भाऊ, चल. चल निघू. जिया, मला थोडं बोलायचं होतं. अरे बोल ना, काय काम होतं? मला मोबाईल नंबर पाहिजे होता. माझा? नाही. मग काय माझा? नाही. अरे मग कोणाचा? सोनीचा. आपला सोडून सोनाचा? का बरं पण? नाही, थोडं काम होतं म्हणून पाहिजे होता नंबर. काय रे, काय काम होतं तुझं? नाही, थोडं काम होतं म्हणून. हा ठीक आहे सांगते, घे. काय नंबर होता ग तिचा? 89. थँक्यू दीदी, येतो. दीदी कोणाला बोलला? तुम्हाला. निघतो का आता?
रावल्या अरे नंबर आणला मी वहिनीचा. ए वहिनीचे, तुला कोण बोललं मी तिच्याशी लग्न करणार आहे? तुला माझा पॅटर्न नाही माहिती? हा 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 आता समजलं. दे नंबर. तूच आपला खरा भाई. बघ आता राहुल्याचं पॅटर्न मुलगी शेजारी बसवूनच दाखवतो. तुला तर माहिती आहे ना, तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. तू बोलून तर बघ. इतकं प्रेम करतो माझ्यावर? का तुला विश्वास नाही? खरंच? हो. खरंच? अगं हो ना. तुला तर माहिती ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तुझ्याशिवाय जगू नाही शकत मी. तुला काय वाटतं, तुझ्याशिवाय मी जगू शकतो? हा मी सांग, लग्न कधी करायचं आपण? लग्नाचं काय, लग्न करू ना. का काय एवढी, तुला का विश्वास नाही का माझ्यावर? आहे रे, पण मला ना खूप भीती वाटते घरच्यांची. कसली भीती? आपलं हे प्रकरण जर का घरच्यांना कळलं ना तर तू जीव घेतील रे माझा. जीव घेतील? असा कसा जीव घेतील? मी आहे ना तुझ्यासोबत.
बसा ना. ते भाड्या पैशांचं काय? काय नाही ते बघू घेऊ नंतर. बसू. बसा. राहुल मला खूप भीती वाटते रे. कशाची? त्या गाडीवाल्याची नजर खूप घाण दिसते. मी आहे ना सोबत. फक्त आता येत नाही ना, शहराच्या बाहेर निघू दे. कसल्याच तुला काहीच गोष्टीची काळजी नाही, कसलीच काळजी नाही. दादा किती झाले आपले पैसे? काय दिलं तुम्हाला? आता काही बोलशील का गपचिपच बसशील? आता ताई मला तर काही कळतच नाही का नेमकं काय करावं काय नाही, मला तर काही सुचतच नाही बघ. 1 महिन्यासाठी तुझ्याकडे पाठवली मी सुट्ट्यांमध्ये. आणि पोरगी डायरेक्ट पळूनच गेली. आता मी सांगितलं का तिला की त्या पोराबरोबर पळून जाय? मला सांग, मी कुठे कमी पडलो होतो? मग तिला लहानचं मोठं केलं, शिकवलं, सवरलं. आता ती त्यावेळेला ठीक आहे मी तुझ्याकडे पाठवली, पण आम्ही तरी कुठे कमी पडलो? विचार राहिला. पण आज काय झालं? आता ह्याच्यानंतर काय करणार तू? काय करू? कोणा सांग गेली? कुठला पोरगा आहे, कुठला काय, तुला आहे का माहिती? कुणास ठाऊक. कुशल ती बॅग भरली आणि रात्रीच्या अंधारात गायब झाली त्या पोराबरोबर. हा, एक आठवतं, ती रात्रभर काहीतरी चॅटिंग करायची, कोणाला तरी कॉल करायची, आणि हे पोरगा तिला भेटायला यायचा. तुला फक्त मुलगा माहित झाला, तू बघितलं का त्याला? आता ते रात्रीच्या अंधारात आलं होतं ते भेटायला, ते कुठं दिसलं मला व्यवस्थित? तू काय करत होती का? ते रात्रीचे मैत्रिणीचे कॉल यायचे, मला काय माहिती ते असं पळून जाईल म्हणून. मला माहितीये तू काय म्हणणार नाही, कारण मुलगी आहे ना. आणि एवढंच नाही, घरातून पैसे पण घेऊन गेली ती. मला कल्पनाच नाही या गोष्टीची. बर जाऊ दे, एक काम कर, पोलीस स्टेशनला जा. म्हणजे मी फोन करू पोलिसांना? अरे मग कर ना, तू कर. नाहीतर तो मोबाईल आण ग, तो फोन आण इकडं, मी करते. मी फोन करू? आहे फोन. बघ रे, कोण आले? बेल वाजती. यार कुठे गेले? ते दरवाजा उघड, कोण आले कोणाच ठाऊक.
पोलीस आले. पोलीस हा, पोलीस आले. या इन्स्पेक्टर साहेब या बसा. आता मी यांना समज देतोय, तर इथून पुढे काही चुकी केली तर कठोर शिक्षा देण्यात येईल. ताई, तुम्ही होत्या म्हणून तुमच्याकडे बघून यांना सोडतोय मी आता. पण साहेब तुम्ही यांना कसं काय सोडू शकता? यांनी किती मोठा गुन्हा केलाय तो. अहो साहेब, चक्क मुलगी पळवली. ताई, आपण यांचा वयाचा विचार करून त्यांना समज देऊन आपण सोडून देऊया. मी मान्य करते तुम्ही बोलता ते खरं आहे. वयाचं भान ठेवून त्यांना सोडायचं काय ग. आणि तू एका महिन्यासाठी तिकडे गेली होती ना? असं तुतुरी चाळ्या करायला गेली होती का? अक्कल नाही का तुला? तो एवढा चांगला मुलगा आहे का? बघ त्याचं जरा रेकॉर्ड काढ, त्याचं वाला हिंट त्याला बघ, तू विचार, तू तुझ्या मैत्रिणी वगैरे सांगितलं नाही का तुला? एका महिन्यातच तुझं प्रेम झालं आणि तू घर सोडलं. अगं हे आई वडील आहेत, मी तुझी आत्या आहे, आम्ही तुझ्यासाठी काही नाही केलं आतापर्यंत. तू महिन्यामध्ये विसरलीस आम्हाला घर सोडून. चुकतंय तुझं. असं परत तू गेली तर मी त्या साहेबांना सांगणार आणि त्या मॅडमला पण सांगणार तर तुला मधीच ठेवायला. करशील का असा गुन्हा? ठीक आहे साहेब, चला आता मी पण तुमचं ऐकते, पण बघा तुम्हाला काय करायचंय. खान, येस सर. यांना आता दोघांना आता समजून सोडून देऊ आपण. त्यांच्या शब्दाला मान देऊ. येस सर. जाऊ दे यांना सर्वांना. चला ताई, येतो आम्ही. सोने, हे सोने, अगं मला भेटायचं होतं तुला. हे तू एकदा रात्री का आलास? तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुझा एक फोन आला आणि मी लगेच आलो. बरं थांब तर. हे काय आणलंस? काय तू केलंस? हो. तू केलंस ना? ठीक आहे ना? हो. आता एवढं खालून वरती आलो ना, त्याच्याने झालं असेल. झोप येते का? तुला झोप येते? हो ना. राहुल, राहुल,
राहुल ओय बोल ना, काय झालं? का बरं रडते तू? आत्या हा बोल, काय राहुल परत आला तो? मी बोलवलं होतं त्याला. तू बोलवलं तर म्हणजे? मी फोन केला होता त्याला. का बरं फोन केला होता तू त्याला? मी संपवलंय त्याला. काय? त्याला संपवलं म्हणजे? हो आत्या, मी त्याला गोड रव्यातून विष दिलंय. पण तू प्रेम करत होती ना त्याच्यावर. माझं त्याच्यावर कधीच प्रेम नव्हतं. माझ्यासारख्या खूप अनेक मुली आहे की त्याने त्यांना फसवलंय. मी त्याला कायमचं संपवलंय. ठीक आहे, तू आता घेतलाय निर्णय, पण समाजात मुलींनी असा निर्णय घेऊ नये. तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. ए वहिनीचे, तुला कोण बोलला मी तिच्याशी लग्न करणार आहे? तुला माझा पॅटर्न नाही माहिती? हा हा आता